मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आय टी आय ॲडमिशन 2025च्या पहिल्या राऊंड आज या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि त्या राऊंडचा कट ऑफ यामध्ये बऱ्यापैकी वरती आहे, तर ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। 100% मार्क्स ज्याला 10वीमध्ये आहेत त्यांनी सुद्धा आय टी आयचा फॉर्म या ठिकाणी अपडेट करून पहिल्याच राऊंडला त्यांना ॲडमिशनसाठी या ठिकाणी चान्सेस मिळाले। तर 100% एस एस सीमध्ये असलेल्या विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। लिस्ट कुठे मिळणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर ज्यांना ॲडमिशन अद्याप मिळालं नाही किंवा नॉट अलॉटेड सीट या जे मेसेज येत आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा डिटेलमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट कट ऑफ लिस्टकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जाते। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्याच लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असतात। तर मित्रांनो इथे लिस्ट डिस्प्ले झालेले आहेत, बऱ्याच लिस्ट या ठिकाणी डाउनलोड करून घेतलेल्या आहेत। तर वुडवर्क टेक्निशियन 56%ला ओपन झालेला आहे बघा 72 सीटमधील, तर आणि 56%ला जाऊन तो 31 पर्यंत, कारण याला 10वी नापाससुद्धा आहे त्यामुळे 31% पर्यंत सुद्धा खाली आलेला। वायरमन जर बघाल तर वायरमनमध्ये तुम्हाला 69%च्या वर सुरुवात झाली आणि या ठिकाणी कट ऑफ जो दिसतो, आता इथे जागा भरपूर असल्यामुळे 35% पर्यंत कट ऑफ पहिल्या राऊंडला दिसतो आहे। ओबीसी कॅटेगरी आहे, आता ओबीसी ओपन एस सी यांचा सुद्धा कट ऑफ या ठिकाणी वेगवेगळा दिसतो आहे। वेल्डरसाठी सुद्धा बऱ्यापैकी जागा असतात आणि या ठिकाणी वेल्डर जर बघितला तर तुम्हाला 76%ला ओपन झालेला आहे आणि क्लोज झालेला दिसतोय, तर या ठिकाणी 44%ला सुद्धा आले, कारण मुंबई सिटीमध्ये बऱ्यापैकी या जागा आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला ट्रेड 100% मिळतो। त्यामुळे अद्याप जर तुम्ही ऑप्शन भरले नसतील, आता इथे ट्रेड आहे तो टर्नरमध्ये 73ला ओपन झाला आणि बऱ्यापैकी तो अजूनही अप आहे, 46-42 पर्यंत खाली आलेला दिसतो आहे। टूल अँड डायमेकर 63ला ओपन झालेला आहे आणि 41 पर्यंत आलेला आहे, म्हणजे ज्यांना 10वीला 41% आहेत त्याला सुद्धा या ठिकाणी मिळू शकतो। TPS 67ला ओपन झालेला आहे आणि 49ला या ठिकाणी दिसतो आहे। तर कट ऑफ जर बघितला तर 40 पर्यंत गेला आहे, कारण या संस्थेमध्ये जागा मात्र भरपूर असल्यामुळे येतो आहे। तर इथे टेक्निशियन मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स तर 77%ला ओपन झाला, म्हणजे मॅक्झिमम पर्सेंटेज 77 वाला सुद्धा इथे आल्याने आणि ओपनचा 42% वाला सुद्धा इथे दिसतो आहे। त्यानंतर सर्वेअर आहे 79ला, NT2 NT कॅटेगरी आणि बऱ्यापैकी वर आहे, तर हा सर्वेअर 44% फिमेल असल्यामुळे 44% सुद्धा आलेला आहे। होम डिस्ट्रिक्ट जो असतो त्यामध्ये जागा 90% असल्यामुळे बऱ्यापैकी खाली मेरिट आलेलं दिसते, कारण जागा 1449च्या दरम्यान जागा आहेत या ठिकाणी। ओपनचा या ठिकाणी 72 आहे, आता RAC आहे ओपनचा 72 आणि त्याचा 37ला सुद्धा SC कॅटेगरीचा आलेला आहे होम डिस्ट्रिक्ट असल्यामुळे, म्हणजे ज्यांनी मुंबईमध्ये 10वी केली त्यांच्यासाठी ही पर्वणी म्हणता येईल। तर ज्यांनी मुंबईमध्ये 10वी केली आहे त्यांचे मेरिट बऱ्यापैकी खाली आलेले दिसत आहे, पण आउट ऑफ डिस्ट्रिक्ट असेल तर बऱ्यापैकी वरती मेरिट आहे। आता आउट ऑफ डिस्ट्रिक्ट म्हणजे त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचा आहे। ट्रेड आहे प्लंबर 79% ला ओपन झालेला आहे, म्हणजे ओपन कॅटेगरी आहे आणि होम डिस्ट्रिक्ट असल्यामुळे तोच या ठिकाणी SC कॅटेगरीचा 41% पर्यंत आलेला दिसतो आहे। पेंटरला सुद्धा 68%ला सुरुवात झाली मुंबई सिटी होम डिस्ट्रिक्ट आणि 37%ला त्या ठिकाणी क्लोज झालेला दिसतो आहे। 76% आहे हा ट्रेड आहे। मोटर मेकॅनिक तर याला सुद्धा बऱ्यापैकी ओपनिंग आलेली आहे आणि होम डिस्ट्रिक्ट असल्यामुळे इथे 42% पर्यंत खाली आलेला दिसतो आहे। नंतर MMTM बघाल तर 72%ला ओपन झाला आणि 38% पर्यंत सुद्धा खाली आलेला दिसतो। आता हे जर बघाल तर पुढे अजूनही ट्रेड बरेच आहेत, तर इथे डिझेल मेकॅनिकला सुद्धा 80%ला तुम्हाला SC कॅटेगरीचा पहिला विद्यार्थी दिसतो आहे। अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट म्हणतो आपण त्याला, म्हणजे आउट ऑफ डिस्ट्रिक्ट आणि होम डिस्ट्रिक्ट असल्यामुळे
57% या ठिकाणी विद्यार्थ्याला मिळालेले आहेत, त्याला इथे ॲडमिशन मिळू शकतं. त्यानंतर आहे 77%ला इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्सला अदर दॅन डिस्ट्रिक्टचा दिसतो आहे. अदर दॅन जे डिस्ट्रिक्ट असताना हाय मेरिट असतं नेहमी, आणि होम डिस्ट्रिक्टला मात्र बऱ्यापैकी खाली आलेला 52पर्यंत आलेला दिसतो आहे. अजूनही खाली 36पर्यंत आलेला दिसतो आहे. इलेक्ट्रिशियन आहे 89%, आता बऱ्यापैकी मेरिटवर आहे. जळगाव डिस्ट्रिक्टवरून आलेला विद्यार्थी दिसतो आहे इथे. 87% नाशिक डिस्ट्रिक्टचा दिसतो आहे. बीडचा 82% दिसतो आहे. परत एकदा बीडचा 81%, म्हणजे इलेक्ट्रिशियनसारखा ट्रेड जो आहे जालना बीड 81% दिसतो, आणि होम डिस्ट्रिक्टला 79% पासून खाली येऊन तो बऱ्यापैकी खाली, म्हणजे ॲडमिशन जास्त असल्यामुळे 62 आणि कॅटेगरी वाईज तो 49% खाली आलेला आहे. म्हणजे जर होम डिस्ट्रिक्ट असेल तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी खाली आलेला दिसतो आहे. ड्राफ्ट्समन सिव्हिल यामध्ये 84ला ओपन झाला, आणि ड्राफ्ट्समन सिव्हिलला 48ला सुद्धा खाली आलेला दिसतो आहे. कोपा ट्रेड 79% पासून सुरुवात जी झाली ती 67 पासून शेवटी 53वर आलेला दिसतो आहे. अजूनही खाली आहे 35%. होम डिस्ट्रिक्ट असल्यामुळे, फिमेल असल्यामुळे 35%ला सुद्धा कोपा आलेला आहे. पुढे जर बघाल तर महत्त्वाची ट्रेड म्हणजे DM सुद्धा आहे, तर त्यालासुद्धा 86%ला ओपनिंग मिळते आहे, आणि शेवटी तुम्हाला 52% मिळतो आहे. इलेक्ट्रिशियन दुसऱ्या या ठिकाणी 86% आहे, आणि हा जिल्हा दुसरा असल्यामुळे अदर दॅन डिस्ट्रिक्ट, होम डिस्ट्रिक्ट ठाणे, म्हणजे ठाणे ITI मध्ये सुद्धा बऱ्यापैकी ओपनिंग दिसते आहे इलेक्ट्रिशियन ट्रेडला. परंतु अदर दॅन डिस्ट्रिक्ट यामध्ये ऑर्फन कॅन्डिडेट हा ॲक्च्युली चुकीचा असू शकतो, तर अनाथ कॅन्डिडेट यामध्ये 46% खाली आलेला दिसतो आहे. PWD म्हणजे या ठिकाणी हँडिकॅप्ड आहे फिमेल, इथे सुद्धा खाली आलेला दिसतो आहे. म्हणजे, आणि महत्त्वाचा जो पहिला सांगितला होता तर 100% गुण या ठिकाणी या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत, आणि ट्रेड RACT घेतलेला आहे. 100ला ओपनिंग झाला, 80%ला दिसतो आहे. नंतर 77% अदर दॅन डिस्ट्रिक्ट दिसतो आहे. अशापैकी अशा प्रकारे या ठिकाणी ओपनिंग आणि क्लोज जर बघितला तर 45पर्यंत सुद्धा दिसतो आहे, आणि 38 सुद्धा दिसतो आहे. म्हणजे डिस्ट्रिक्टनुसार मेरिट हाय असणार आहे हे सांगता आपण यामध्ये लक्षात येईल की जसा जसा डिस्ट्रिक्ट आउट ऑफ डिस्ट्रिक्ट असेल तर हाय मेरिटचे विद्यार्थीसुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आत्तापर्यंत बघितल्याप्रमाणे 89 पासून 100% विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याला मिळाले 10वीमध्ये त्याने सुद्धा इथे ॲडमिशनसाठी ॲप्लाय केलेला आहे. तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सगळ्या लिस्ट या ठिकाणी तुम्हाला ज्या मिळणार आहेत ते प्रत्येक ITIला डिस्प्ले उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत केल्या जातील, आणि तुम्हाला त्या ठिकाणी बघता येईल. तर प्रत्यक्ष लिस्ट बघण्यासाठी भेट देऊ शकता, किंवा यूट्यूबला व्हिडिओ आत्ताच अपलोड केला आहे, लिस्ट कशी बघावी, म्हणजे त्या ठिकाणी तुमचा नंबर कसा बघावा, कोणत्या ITIला लागला त्याचा व्हिडिओ या ठिकाणी यूट्यूबला अपलोड केला आहे, तो सुद्धा बघू शकता. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.